वॉर्म वेलकम सगळ्यांना. आजचा दिवस 21. टुडे वी आर ऑन द लास्ट डे ऑफ द हनुमान चालीसा सिरीज. बजरंग सिरीज करतो आपण. 2025 मधली शेवटची सिरीज आहे. आणि इथून पुढे आपला जो कॉन्टेक्स्ट सेट झालेला आहे, कोणी कितीही काही बोलू दे, कितीही रील्स येऊ दे, कितीही काय तुम्हाला पाहिजे तेवढे इंस्टाग्राम, अजून काय काय दुसरे चॅनल्स आहेत. कोण म्हणेल 2026 असं आहे, कोण म्हणेल तसं आहे, कोण म्हणेल असं आहे. मी सांगतो तुम्हाला, कोणी कितीही जरी म्हटलं तरी रामापेक्षा मोठं नाहीये, हे समजून घ्या. रामापेक्षा मोठं नाही, कारण साक्षात प्रभू राम भगवान विष्णूंचे अवतार आहेत. जर त्यांची आराधना, त्यांची साधना केली, आज आपण त्याच्यावरच बोलणार आहोत. पण त्याआधी लेट्स डू अ प्रेयर. दीर्घ श्वास घ्या. इमॅजिन लाईट अराउंड यू, लाईट इन फ्रंट ऑफ यू. सर्व बाजूने गोल्डन प्रकाश तुमच्या शरीराच्या अवतीभोवती आहे. फ्रॉम युअर राईट, फ्रॉम युअर लेफ्ट, फ्रॉम द फ्रंट, फ्रॉम द बॅक, फ्रॉम द टॉप, फ्रॉम द बॉटम. सगळ्या 8 दिशांनी प्रकाशमय आपण होतोय. आणि त्या प्रकाशात आपण प्रार्थना करतो. म्हणा, हे परमेश्वरा, साक्षात प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, माझे गुरु मास्टर चो अपक्षुई, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, गजानन महाराज, स्वामी समर्थ, शिर्डी साई बाबा, या सगळ्यांना आव्हान करून, सगळ्या संतांना आव्हान करून, हे परमेश्वरा, थँक यू फॉर द डीपर अंडरस्टँडिंग ऑफ हनुमान चालीसा. म्हणा, थँक यू फॉर द बजरंग सिरीज. थँक यू ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग. आय वेलकम यू ऑल फॉर दिस सेशन. आज हनुमान चालीसेमध्ये आपण पुढे जायच्या आधी एक दोहा जो आपण कायम पाहतो, ऐकतो. और देवता चित्त न धरही, हनुमत से सर्व सुख करही. राईट. संकट कटे मिटे सब पीरा. दाखवू का तुम्हाला स्क्रीनवरती? इज इट अ गुड आयडिया? काही जण तुम्ही मोबाईलवरती लॉग इन आहात. और देवता चित्त न धरही, हनुमत से सर्व सुख करही. संकट कटे मिटे सब पीड़ा, जो सुमिरे हनुमत बलबीरा. काही जरी झालं, काहीही झालं, तसं काही होत नसतं. विशेष आपल्यालाच वाटत असतं. पण जर झालं, लेट्स से, अंडर एनी सर्कमस्टान्सेस, एक गोष्ट तर आपण हनुमान चालिसेमध्ये, या बजरंग सिरीज मध्ये शिकलो, की आपल्या आयुष्यामध्ये संत आले, आपल्या आयुष्यात संत आले. आणि ते कसे? जेव्हा आपण वाचन करू त्यांच्या ग्रंथांचं, ज्ञानेश्वरीचं, गजानन महाराजांचं गजानन विजय ग्रंथ, शंकर महाराजांची शंकर गीता, गुरुचरित्र, आणि अजून काही पाठ वाचन आपण करत असाल आपल्या गुरूंप्रमाणे, तर महाराज असं म्हणतात की 3 प्रकारच्या मृत्यूपैकी जो तिसरी कॅटेगरी आहे, गंडांतर, अपघात तुझा आणि तुझ्या परिवाराचा होणार नाही. फिर और देवता चित्त न धरही. मग अजून कशाला कुठे जायला पाहिजे? कोणी म्हणे ह्यानी काय होतंय, कोणी म्हणे त्यांनी काय होतंय, कोण ज्योतिष म्हणतील, काय म्हणतील. मी म्हणतोय की जो मालक आहे जगाचा, साक्षात प्रभू राम, मग त्याच्यानंतर आपण परत पहिलीच्या पुस्तकाचा अभ्यास करायचा का 5वीच्या पुस्तकाचा करायचा? ऑलरेडी आपण पीएचडीचा अभ्यास, साक्षात प्रभू राम. असं ऐकलंय का आपण? राहू जयंती आहे, विथ राहू ग्रहाला रिस्पेक्ट ठेवून. असं ऐकलंय का आपण? केतू जयंती आहे, असं ऐकलंय का आपण? केतू नवमी आहे, असं ऐकलंय का? ऐकलंय का? असेल बाबा, मला नाही माहिती, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट. आज चंद्रग्रहण आहे, बरं ठीक आहे. रामनवमी असते, गोकुळ अष्टमी असते, नवरात्राचे नवमीचे उपास असतात प्रभुराम यायच्या आधी, हनुमान जयंती असते, गुरुपौर्णिमा असते. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट फॉर एव्हरीबडी, और देवता चित्त न धरही.
जर प्रभू रामांनी आपल्याला सांगितलं स्वधर्म धर्म, आय हॅव टू टेक केअर ऑफ माय सेल्फ. जर प्रभू रामांनी आपल्याला सांगितलं यम नियम आहार प्रत्याहार, जर भगवान कृष्णांनी सांगितलंय, त्यांच्या उपर अजून कोणी सांगायला हवंय आपल्याला? एव्हरीबडी इज बिझी सेलिंग फिअर टू अस. फिअर 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 फिअर. मी ज्योतिष आहे, म्हणजे मी माझ्यासाठी प्रॅक्टिस करतो. वास्तुतज्ञ आहे, पण मी माझ्यासाठी करतो. जर मी तुमच्या घरी आलो तर मी तुम्हाला 10 गोष्टी अशा सांगेन ज्याने तुम्ही रेस्टलेस व्हाल, अगदी सहज. आणि मग तुम्हाला असं वाटेल की येस, हे नाही केलं तर मला यश नाही मिळणार, ते नाही केलं तर यश नाही मिळणार. हो, पण त्याच्यामध्ये लिहिलंय, ग्रंथांमध्ये लिहिलंय की तो ग्रंथ आल्यावरती लक्ष्मी निवास करेल. संतांपेक्षा मोठं आहे हे. कोण बनवतंय मार्केट आपल्याला? आपणच. रांगेत जाऊन उभं कोण राहतं? आपणच. केलं पाहिजे का? येस अँड नो. पण जर राम लिहिल्यावरती दगड तरंगत आहे आणि वानराचा बली झालाय, त्याच्यानंतर पण जर मला असं वाटत असेल की काहीतरी तोडगे केले पाहिजेत हे परमेश्वरा, रामरक्षक दिलंय. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंचा महापातक नाशरम. रामाचं नाव घेतल्यावरती जन्मजन्माची घोर पाप निघून जात आहेत. व्हॉट एम आय लर्निंग? और देवता चित्त न धरगी. ग्रॅज्युएट झाला पोरगा, परत 5वीचा अभ्यास करतोय. अरे, ग्रॅज्युएट होऊन परत पोस्ट ग्रॅज्युएट झाला पोरगा, परत मागचा अभ्यास करतोय, 7वीचा अभ्यास करतोय. हा, ते राहिलं होतं. झालं ना रे बाबा, डबल ग्रॅज्युएट झाला, ते राहिलं होतं. बरं, मग आता करतोस का परत? दे ना मग 7वीपासून परत. आर यू अंडरस्टँडिंग? या हनुमान चालिसेतला जो आपला रिकॅप आहे, मी तुम्हाला हळूहळू करून हा आज शेवटच्या दिवशी एकामागून एक तुम्हाला स्क्रीनवरती सांगतोय. पहिल्या दिवशी आपण शिकलो, आपण संकल्प केला मी बजरंग अवस्थेत असणार आहे. बजरंग आपण टाईप केलं होतं बजरंग, आणि बजरंगामध्ये आपण काय ठरवलं होतं? आय विल बिकम मंगलमूर्ती. हा आपण ठरवलेलं नाहीये, आपल्याला जो आदेश, आपल्याला जे दोह्यातनं आपल्याला जे कळलं, पवन तनय पवन इज हवा, ते सगळं माहिती आहे आपण. आपल्याला आपला संकल्प काय? बजरंग अवस्थेत असणं. बजरंग इज इनर स्ट्रेंथ. बजरंग म्हटल्यावरती कसं वाटतंय? विशाल स्वरूप वाटतंय का नाही स्वतःच? आपल्यात असलेला प्रभुराम, आपण म्हणतो ना की परमेश्वराचा अंश सगळ्यांमध्ये. अच्छा, मग तो अंश नंतर झोपतो का? इज इट स्लीपिंग? का कोणी त्याला काय, त्या अंशाला असं काय केलंय की माणूस पर आपण भयकल्यासारखा होतो म्हणून? नाही, रामाचा अंश आपल्यात आहे, आपल्या सगळ्यांमध्ये आहे. सगळ्या समाजाच्या, सगळ्या धर्माच्या, सगळ्यांमध्ये परमेश्वराचा अंश आहे. कोणी राम म्हणून ओळखतं, कोणी कृष्ण म्हणून ओळखतं, कोणी अजून कुठल्या धर्माची लोक कुठल्या अजून प्रकारे ओळखतात. येस ऑर नो? म्हणून आपण ठरवलं की बजरंग अवस्थेत असणं. बजरंग म्हटल्यानंतर आपल्याला एक इनर फिलिंग येते की आय एम स्ट्रॉंग. तुमच्यापैकी काही जण मला सांगतायत की सर मी बऱ्याच वेळेला मी बजरंग असं मी जो 11 वेळा म्हणतोय सर, मला इंटरनली खूप पॉवर येते. वाव, खूपच छान. ते आपण पहिल्या दिवशी शिकलो. काय शिकलो आपण? बजरंग. दुसऱ्या दिवशी आपण काय शिकलो? डे 2. डे 2 ला आपण काय केलं? वी टूक लिटिल टाइम. आणि मग आपल्याला आठवत आहे की आपण श्री गुरु चरण सरोज रज निज, आणि जे आपलं मन आहे ते आपण सारखं आरशात पाहतो आपल्याला.
आणि ते आपल्याला मलरहित करायचंय. इंग्लिशमध्ये प्युरिफाय करायचंय. इंग्लिशमध्ये वर्ड इज पर्जिंग, मराठीमध्ये वर्ड इज शुद्धीकरण. सतत करायचंय. आणि ते कोण करणार आहे? गुरु करतायत. गुरु करतात. पण गुरु तेव्हा करतात जेव्हा डॉक्टर धनेश्वर त्यांचा तुम्ही जर युट्यूब केलात, डॉक्टर धनेश्वर टाका युट्यूब मध्ये, आणि डॉक्टर धनेश्वरांच्या आवाजामध्ये जो ऑडिओ आहे 35 मिनिटाचा, प्लीज अंडरस्टँड दिस अँड यू विल अंडरस्टँड दिस फॉर द रेस्ट ऑफ द लाईफ. गुरु चरणी जेव्हा अर्पण करतो आपण स्वतःला, तेव्हा गुरु आपल्याला ऍक्सेस करू शकतात. ऍक्सेस. कुलूप उघडतं. आपल्याला वाटतं मी हिलिंग करतोय. गुरु आपल्या मार्फत हिलिंग करतायत. पॉइंट अवेलेबल असलं पाहिजे. आय शुड बी अवेलेबल. हे परमेश्वरा, आय एम नॉट अवेलेबल. द गुरु इज नॉट ऍक्सेसिंग अस. आय शुड बी अवेलेबल फॉर माय टीचर. आर यू अंडरस्टँडिंग? स्वप्न आहे प्रकरण. हे गोंधून घ्यायचे प्रकार नाहीयेत. इट इज नॉट अबाउट सम गुरु टॅटो. बालबोध आहेत, त्यांना सगळ्यांना आपल्या शुभेच्छा आहेत. इट इज बियॉन्ड. डॉक्टर धनेश्वर म्हणतायत, ज्ञानेश्वरीतला उल्लेख देत आहेत, आणि ते असं म्हणतात की गुरु ऍक्च्युली आपल्या अंतःकरणावरती काम करत असतात. आपलं अंतःकरण शुद्धीकरण करत असतात. आपलं पूर्ण शरीर, आपलं मन मलरहित करत असतात. गुरूंना अशी अपेक्षा असते की आपला हा शिष्य, आपला हा स्टुडंट, आपला हा नॉलेज सीकर, जो आपला हरिभक्त आहे, तथाकथित भक्त, तो आला पाहिजे, तो अवेलेबल असला पाहिजे. आणि म्हणून आपण गुरुचरणी आपण स्मरण करून आपण साधना करतो, उपासना करतो. आपण देवळात जातो, गुरूंच्या, सद्गुरूंच्या, जगद्गुरूंच्या मठात जातो, पीठात जातो, आणि वेगळ्या स्थानी जातो आपण. You know why? Because that is a time the Guru is accessing us and then writing what he wants to write. हे पुस्तक वाचा तुम्ही नक्की. शंकर महाराजांच्या मठामध्ये धनकवडीला हे पुस्तक मिळतं. इट इज प्राइसलेस. सगळ्यांनी पुस्तक वाचलं पाहिजे. असं पुस्तक आहे योगी कथामृत. तेव्हा कळतंय गुरु. प्रत्येकाने वाचलं पाहिजे योगी कथामृत, ऑटोबायोग्राफी ऑफ योगी. यू शुड रीड. And you should also read In the Silver Crest of Himalayas by G.K. Pradhan. साद घालती हिमशिखरे. You should read this book. आणि बघा काय नातं आहे, काय महाराजांनी अद्भुत. आणि तोच रिव्हिजन घेऊन आपण जेव्हा थर्ड डेला गेलो, राईट, तेव्हा आपल्याला एक अश्युरन्स आपल्याला मिळाला. तिसऱ्या दिवशी या हनुमान चालीसाच्या सिरीज मध्ये आपण काय शिकलो? वी लर्न अबाउट डेथ. 3 टाइप्स ऑफ डेथ. कोणी एवढा परफेक्टली बोलू शकत नाही, पण आपल्याला गजानन महाराजांनी सांगितलं 3 प्रकारचे मृत्यू एकदम क्लिअरली. आणि एकदम निश्चिंत झालो आपण, निश्चिंत झालो, अश्युअर्ड झालो की आपला अपघाती मृत्यू होणार नाही, आपला गंडांतराने मृत्यू होणार नाही, आपल्याला कुठल्याही प्रकारची बाधा असेल तर ती होणार नाही, असेल तर ती निघेल, पण मृत्यू नाही, खर्चटणार पण नाही. मला अशी लोक माहिती आहेत. आय नो सम पीपल. संतांच्या सावलीमध्ये आहेत ते, सतत सद्गुरूंची सेवा करतायत. आय नो देम. पूर्ण परिवार करतोय. कितीही संकट त्यांच्यावरती आली, आय नो द होल फॅमिली. किती येऊ दे संकट, संतांची इतकी त्यांच्यावरती कृपा आहे, इंटॅक्ट आहेत सगळेजण. साधा तापही नाही आला कधी कोणाला, कारण रक्षा करणे वाला ऊपर आहे.
महाराजांनी सांगितलं तिसरा मृत्यू येणार नाही गंडांतराने जर मी तुमच्या जीवनात आहे. आई एवढा मोठा अश्युरन्स, एवढा मोठा अश्युरन्स आहे. पण काही जण आपण तोडग्यामध्ये पण भरोसा ठेवतो, असतो, असायला पाहिजे, ठीक आहे. बालबोध आहे, बालबोध आहे, खूपच बालबोध आहे, खूपच बालबोध आहे. चांगलं आहे, केलं पाहिजे, सुरुवात असलं पाहिजे, आणि इट इज गुड फॉर बिगिनर्स. आध्यात्मिक व्यक्ती हे काहीतरी करत असेल तर मोठी गडबड आहे. अंडरस्टँडिंग. जाऊ पुढे. तिसऱ्या दिवशी आपण काय शिकलो? वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मृत्यू, 3 प्रकारचे. रोगाने होणारे जे मृत्यू आहेत ते टाळण्यासाठी मग आपण कुठे आलो? तर आपण आलो वन थॉट मेडिटेशन. तुम्ही ते सगळेजण प्रॅक्टिस करा प्लीज, इट्स व्हेरी पॉवरफुल. वन थॉट मेडिटेशन. पवन तनय संकट हरण. पवन तनय, तनय इज द बॉडी, पवन इज द एअर. संकट हरण, ही बरीचशी संकट आपल्या शरीरावरती आहेत. तनय इज बिकॉज द माइंड इज जस्ट वॉन्डरिंग एव्हरीवेअर. त्याला जर थोडस आपण थोडस म्हटलं 10 मिनिटं जर आपण थोडं काम डाऊन करू शकलो तर इट विल रिचार्ज. जसा फोन चार्ज करतो, माइंड बॉडी रिलॅक्सेशन साठी काय आहे. त्यामुळे चौथ्या दिवशी आपण काय शिकलो? आपण शिकलो, वी लर्न अबाउट वन थॉट मेडिटेशन. आपण धर्म बघितला चौथ्या दिवशी. 4 फल आहेत, फलचारी. त्यातलं आपण फर्स्ट डेला चौथ्या दिवशी आपण बघितला धर्म. धर्म म्हणजे आपल्याला वाटतं धर्म म्हणजे माझा धर्म, हिंदू धर्म हे. नंतर आपल्या लक्षात आलं, थोडंसं आत्मा गेल्यावरती प्रभू रामांकडे आपण जेव्हा पाहतो, आपण लक्षात आलं की इट इज नॉट अबाउट द धर्म अलोन, इट इज अबाउट द स्वधर्म. मीच ओके नसेन तो मी जो बाळगण्याचा, मी जो रक्षण करण्याचा जो धर्म आहे समाजात, मीच ओके नाहीये, तर मग बाकी कसं जाईल पुढे? आपण स्वधर्माकडे आलो. आणि मग स्वधर्माकडनं आपण 5व्या दिवशी आपण वन थॉट मेडिटेशन आपण शिकलो. स्वधर्म, हे सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत वन बाय वन. आय वॉन्ट यू टू लर्न देम, मेक नोट्स. आपण याच्यातलं कुठला कमर्शियल अँगल नाहीये की व्ह्यूज वाढवा, हे करा, ते करा. मी त्या धंद्यात नाहीये, आज तरी नाही. हे मनस्वी जेवढं मला गुरुसेवा करायची संधी मला मिळते तेवढं मी अधिकाधिक तुमच्यापर्यंत बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय माझ्या ऑफिसच्या वेळेमध्ये. राईट. जे काय वाचन करतोय, जे काय गुरूंची कृपा आहे, त्या पद्धतीने पुढे 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 तो देण्याचा प्रयत्न आहे. राईट. आणि तुम्ही सुद्धा सगळेजण त्या पद्धतीने घेताय, व्ह्यू घेताय, पुढे जाताय. मग आपण स्वधर्माने सुरुवात केल्यावरती आपल्याला काय लक्षात आलं की अरे आपण ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. ग्रॅटिट्यूड. आणि ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करत असताना आपल्याला लक्षात आलं की ग्रॅटिट्यूड इन्क्रीजेस द लेवल ऑफ, की जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतो तेव्हा तुम्हाला आठवतंय मी काय म्हटलं होतं? एक रिसर्च आहे डॉक्टर श्वेताने केलेला, ते ऑनलाईन आहे. शी इज अ न्यूरोलॉजिस्ट. 21 दिवस 5 मिनिटं, 21 दिवस त्या म्हणतायत 5 मिनिटं जर आपण ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केला आपल्या ऑर्गन प्रती, आपल्या प्रती. शैलेंद्र, आय एम एक्स्ट्रीमली हॅपी, माझे डोळे, थँक्यू सो मच, कान वगैरे वगैरे. तुम्ही तुमचाही करू शकता. तुम्ही लिहा 3.5 वर्ष तो ऑर्गन यंगर होतो, असं त्या म्हणतायत. आणि त्या न्यूरोलॉजिस्ट आहेत, म्हणजे काय, त्या तज्ज्ञ आहेत. तर माझे टीचर मला सांगतात, माझे मेंटर मला सांगतात, डोंट रिइन्व्हेंट द व्हील. एकदा संपलंय ना, ठरलंय, आणि कोणीतरी तज्ज्ञाने अभ्यास केलेला आहे. परत जाऊन मी शिकतो आणि मग मी करतो असं नसतं ना प्रत्येक वेळी. मराठीमध्ये जरा थोडीशी डिफरंट म्हण आहे, पुढच्याच ठेस मागच्याच शाणा. बाबा त्यांनी ठेस लागून शिकलाय ना, मग तू पण दगडावरती पाय मारशील का? नाही ना. सो डोंट रिइन्व्हेंट द व्हील. त्या काय म्हणतायत, 5 मिनिटं प्रॅक्टिस केली, 21 दिवस लावा ना फोनमध्ये मस्तपैकी टायमर. स्वतःला आपण शिक्षा देणं बंद केलं ना, ठरवलं मी आजपासून स्वतःला शिक्षा देणार नाही, मी सांगतो तुम्हाला, यू विल डू अ फॅब्युलस जॉब टू युअर सेल्फ.
I will not hurt myself, not anymore. I might get irritated. There is difference between irritation. Irritation is okay. I might get irritated. I might get angry for some time. Sometime म्हणजे 1 वर्ष नाही, for some time, 1 तासभर maybe just it. एकदा बॉडीने कॉर्टिसॉल नावाचा एक केमिकल जर काढलं तर 3 दिवस लागतात बॉडीला रिपेअर करायला. 3 दिवस. जर शरीराने, जर हॉर्मोन्सनी, ग्लँड्सनी कॉर्टिसॉल नावाचं केमिकल काढलं, इट टेक्स 3 days टू रिपेअर. आणि जर तुम्ही वर्षभर अँग्री राहिल्यात, किती गोळ्या घ्या, 10 mg ची गोळी 100 mg होईल. चॉईस इज इन आवर हँड. व्हॉट डू यू वॉन्ट टू बी? जाऊया पुढे. सहस बदन तुमरो जैसे गावे. सहस बदन तुमरो जस गावे म्हणजे हे हनुमानाची स्तुती जी आहे ती सहस्त्र लोक करतायत. त्याच्याविषयी सुद्धा आपण शिकलो. म्हणजेच काय की जे आपली गुरु आहेत त्यांची कितीतरी स्तुती, कितीतरी त्यांची जे आहेत सगळेजण तुमचे गुणगान करतायत, गावागावात करतायत, शरीरात म्हणजे कितीतरी लोक करतायत. आय एम ग्रेटफुल की तुम्ही माझे टीचर आहात. राईट, दॅट इज व्हॉट इट मीन्स. राईट, तुम्ही तो सेशन ऐकल्यावरती तुम्हाला लक्षात येईल. 9व्या दिवशी आपण शिकलो की जे आपल्या गुरूंचं जे चरित्र आहे, बापरे ह्याच्याविषयी किती बोलावं. गुरूंचं जे चरित्र आहे ते अत्यंत रसाळ आहे. इट्स व्हेरी मधुर. गुरुचरित्र सुनी बेको रसिया, राम लखन सीता मन बसिया. जेव्हा आपण काल आमच्याकडे खारेगावला शंकरबाबांच्या मठामध्ये दिवसभर कार्यक्रम होता आणि काही वक्ते आम्ही इन्व्हाइट केले होते जे शंकर महाराजांचे भक्त आहेत, स्वामी समर्थांचे आहेत, दत्तगुरूंचे आहेत, उपासक आहेत. त्यांना आम्ही काही इन्व्हाइट केलं होतं त्यांचे अनुभव सांगायला. 4-4:30 कधी वाजले कळलं नाही. सकाळी 10:30 चालू झालेला कार्यक्रम. काही लोक नाशिकवरून आलेले, काही लोक डोंबिवलीवरनं चिपळूणला चालली होती आणि ते सावंत म्हणून आहेत ते थांबले होते कार्यक्रमासाठी. त्यांनी पादुका आणलेल्या, त्या पादुकांचं पूजन केलं. नंतर आमच्यातलाच एक साईराम म्हणून अजून एक भक्त आहे, साईराम, त्यांनी शंकर महाराजांची मूर्ती आहे ती मूर्ती घेऊन आला पादुकांना भेटायला. त्याच्याकडे ते स्वरूप आहे. प्रत्येकाच्या कहाण्या, प्रत्येकाच्या गोष्टी, प्रत्येकाचे अनुभव एवढे आहेत की काय कळलंच नाही. खरं सांगतो तुम्हाला, खरं तर नाश्ता कधीपासून आला, आम्ही नाश्ताच 12 वाजता केला. आम्ही एवढे गुंग झालो. गुरुचरित्र सुनी बेको रसिया. किती अनुभव सांगावे परमेश्वरा, तुम्हाला सगळ्यांना गुरु आहे. वर्ड्स आर नॉट इनफ. माझा मित्र पंकज, माझ्या गावातला, कर्जत मधला, आम्ही आता शेगावला गेलो होतो. अनुभव अख्खा रस्ता भर गाडीमध्ये बोलत होतो. कधी शेगाव आलं ठाण्यावरनं काही कळलंच नाही राव. 7 तास गाडी चालवतोय. असं वाटलं आत्ताच बसलो गाडीत. रात्री 1:30 वाजेपर्यंत बोलत होतो. काय त्या गुरूंची लीला, आपण किती बोलावी, काय चमत्कार, काय अनुभव. बस रसिया हा वर्ड आहे हनुमान चालीसेतला. रसिया, रसिया नॉन स्टॉप आहे. जस्ट फील लाईक हे परमेश्वर आहे. गुरुचरित्राची गोष्टच अशी आहे. एकदा ती रसाळ, एकदा ते अमृत वाणी आपल्या कानावरती पडली की बस असं वाटतं ऐकत राहावं. डॉक्टर धनेश्वरांचा आवाज जेव्हा ऐकतो तर मला असं शेकन वाटतं. असं वाटतं की म्हणजे ते जेव्हा महाराजांविषयी बोलतायत अश्रू थांबत नाहीत. असं वाटतं महाराज म्हणजे ते जणू काय महाराजांच्या थ्रू बोलतायत. इट इज सो 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 मधुर. प्रत्येक वेळी गजानन महाराजांचं आम्ही वाचतो, शंकर बाबांचं वाचतो, आणि महाराज जेव्हा काही आदेश करतात, महाराज जेव्हा काही गोष्टी सांगतात, आपण त्यातनं असं पाहतो
कोणाच्या कथा असतात, आपण त्या कथा वाचतो. कितीतरी वेळा त्या कथांमध्ये जे लोक पारायण करतायत त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे मी काय बोलतोय. त्या कथेतली जी व्यक्ती असते ते बऱ्याच वेळेला आपणच असतो. येस ऑर नो? कथेतली जी व्यक्ती आहे ती आपणच असतो. आपल्या मुलांचे लग्न व्हायचे असतात, आपल्या मुलांवरची संकट जायची असतात, आपल्या मुलांना अभ्यासातलं लक्ष आपल्याला हवे असतं, आपल्या पालकांना आपली सुरक्षा हवी असते, आपल्याला आपल्या परिवाराची सुरक्षा हवी असते, आपल्याला कोणाला काही प्रकारची बाहेरची बाधा आहे ते जे काय ग्रंथामध्ये लिहिलंय त्या प्रकारची त्यातनं मोकळीक हवी असते. ती सगळी कॅरेक्टर्स जी आहेत ना ग्रंथातली ती सगळी आपणच आहोत. तो अर्जुन, आपल्या महाभारतामधला जो अर्जुन आहे तो आपण आहोत. तुम्ही जेव्हा वेन यू लर्न भगवद्गीता, वेन यू रीड, वेन यू अंडरस्टँड, तर आपल्याला वाटतं की माय गॉड इज सो सिमिलर. गुरुचरित्र मी बेको रसिया. तेव्हा जेव्हा हृदयाला पाजर फुटते तो शब्द आहे ना, तोच शब्द आहे रसिया, दुसरा शब्द नाही. तेव्हा आम्ही मास्टरनी दिलेली पुस्तकं वाचतो आणि ते आम्ही अराठी युगात शिकल्यानंतर आम्हाला प्रत्येकाला ते पुस्तक मिळतं आणि ते पुस्तक इज नथिंग बट ऑटोबायोग्राफी ऑफ माय टीचर मास्टर चोवा कोक्सवी. ते वयाच्या 14व्या वर्षापासून जेव्हा ती कथा आम्ही सगळेजण वाचत असतो तेव्हा असं दिसतं ते डोळ्यासमोर उभं राहतं की मास्टर बसमध्ये जात आहेत, मास्टरांचे कपडे, मास्टरांचे जे युनिफॉर्म किंवा मास्टरांचे असलेले जो पोशाख होता ते कसे बसमध्ये जायचे, कसे शिक्षण, काय प्रकारचं शिक्षण घेतलं, घरचे किती श्रीमंत होते, काय होतं, काय त्यांची परिस्थिती होती, सगळ्या गोष्टी जेव्हा डोळ्यासमोर लखलखते समोर दिसतात आपल्याला. The book name is The Origin of Modern Pranic Healing and Arhatic Yoga. That is the power of रसिया. मग थोडंसं आपण पुढे गेलो आणि मला असं वाटलं की हा माझा धर्म आहे की मी एक हिलर आहे. तुम्हाला थम्सअप टेक्निक शिकवू शकतो. प्रत्येक जण तुम्ही माझ्याकडे पोचाल, माझी वेळ, तुमची वेळ ही सगळी जुळणं गरजेचं आहे. कधी नाही जुळत तर म्हणलं थम्सअप टेक्निक द्यावा. तुम्ही थम्सअप टेक्निक सगळ्यांना आठवत आहे? थम्सअप टेक्निक, राईट हँड डाऊन थम्सअप आणि लेफ्ट हँड थम्सअप. प्रॅक्टिस करा बिंदास. यू विल फील मिराक्युलसली हिट. थम्सअप टेक्निक मागच्या सिरीज मध्ये तर भरपूर टेक्निक दिल्या मी तुम्हाला, राईट, पण थम्सअप टेक्निकची स्टोरी ती प्रॅक्टिस करा. 11व्या दिवशी आपण यू आणि मी एकत्र स्टोरी बनवली, राईट. यू आणि मी म्हणजे आपली अलाइनमेंट झाली. अलाइनमेंटची गरज आहे. आपणच असतो अलार्म लावतो, आपणच असतो अलार्म बंद करतो. आपण ठरवतो मी आज हे करणार, आपणच ठरवतो हे नाही करणार. आपणच म्हणतो मी 2 गोष्टी ह्या करतो, नंतरच आपण ठरवतो की नाही करणार, नाही करत. मग जो करणारा पण मीच आहे आणि न करणारा पण मीच आहे. याला वर्ड इंग्लिश मध्ये इनर कॉन्फ्लिक्ट आहे. इनर कॉन्फ्लिक्ट. मीच ठरवतो, मीच नाही करत. ठीक आहे, घरचे बोलतात किंवा मुलांना बोलतात की तू अभ्यास करत नाही, तू अभ्यास करत नाही, किंवा तू अभ्यास करतोस, किंवा जे काय बोलत असतील. एक दिवस तुमच्या मुलाबरोबर बसा, और तपासा काय नक्की गोंधळ होतोय त्याच्या अज्ञान चक्रामध्ये, काय गोंधळ होतोय बाकीच्या चक्रांमध्ये. जे ठरवतोय ते करू शकत नाहीये. अजना, थ्रोट, बेसिक काय आहे का बघा बरं, तपासून एकदा. जर ती डिस्कनेक्ट असतील, चक्रांची परिस्थिती व्यवस्थित नसतील, तर चान्सेस दॅट इनर कॉन्फ्लिक्ट. आपण इकडे एवढे सो कॉल्ड प्रौढ म्हणून ऍडल्ट, 30, 40, 50, 60, काही जण तुम्ही 70 वर्ष वय असेल, आपल्यामध्ये एवढा इनर कॉन्फ्लिक्ट आहे. आपल्याला माहिती आहे व्हॉट इज राईट, पण मी फॉलो करतो का राईट? नाही करत. उद्या आमच्याकडे एक लग्न आहे, धमाल असेल. लग्नात तर धमाल येतेच, पण धमाल खरी तेव्हा होते 2 नातेवाईक एकमेकांशी भेटतात आणि मग चालू होते धमाल.
धमाल दे धमाल. मग नावं ठेवणं एकमेकाला. आय नो व्हॉट इज राईट. नावं ठेवणं राईट नाही आहे. मागून बोलणं राईट नाहीये. मग पुढून बोलतो, मग राईट आहे का? धमाल पे धमाल मजा आहे का? सगळ्याकडे त्या परी आहे. मी बोलतोय म्हणून मी आय एम नॉट एन एक्सेप्शन. मला पण शिकायचंच आहे ते. आय हॅव टू लर्न दिस. पण आता मी अवेअरनेस मध्ये पण बापरे, आय हॅव टू बी अवेअर. आय मस्ट नॉट टॉक अबाउट. राईट. इट इट हॅपन्स विथ एव्हरीबडी. राईट. मी असं बोलत नाही वगैरे असं फार कमी शक्यता आहे. असं उगाच काहीतरी स्वतःला फसवू नका. 12व्या दिवशी आपण बऱ्याच वेळेला आपले हालत खराब असते. 12 वाजलेल्या परिस्थिती असतात. म्हणून मी 12व्या दिवशी ऍसिडिटी साठी हिलिंग घेतली, खास ऍसिडिटी. तर ती हिलिंग ऐका तुम्ही. तुम्ही समजून घ्या की हिलिंग त्या सेशन मध्ये नक्की काय हिलिंग म्हणजे काय प्रकारचं, का आपल्याला ऍसिडिटी होते आणि कसं आपण एका भयंकर रोगाकडे जातोय. ओके. सो डू द ऍसिडिटी हिलिंग. ऍसिडिटी जर तुमची बरी झाली तर अर्धे रोग बरे होतील. आणि मग त्याच्यानंतर आपण आलो पैशाकडे, धनाकडे. कारण आपल्याला रामाने सांगितले धर्म झाल्यावरती मनी, अर्थ, आणि मग आपण प्रॉस्पेरिटी सेशन सुरू केले. आठवत आहे तुम्हाला ना प्रॉस्पेरिटी? आणि मग प्रॉस्पेरिटी सेशन मध्ये जसं जसं आपण पुढे गेलो तेव्हा आपण मनीचं एक सेशन घेतलं, जिथे आपलं रिलेशनशिप विथ मनी आपण एस्टॅब्लिश केलं. सगळ्यांकडे ती नोट आहे, राईट, मनीवाली. आय होप एव्हरीबडी नोज इट. मनी केलं. त्याच्यानंतर आपण मनी मेडिटेशन केलं. मनीचे तुमचे रिलेशनशिप जे आहेत, राईट, मनी मेडिटेशन इज व्हेरी स्पेशल. मनी मेडिटेशन मी आजपर्यंत कधी पब्लिकली घेतलेलं नाहीये. इट इज अ पेड सेशन किंवा इट इज अ सेशन वेअर पीपल कम टू मी फॉर हिलिंग आणि मग मी त्यांना काही गाईड केलं असेल तर समबडी हू इज व्हेरी क्लोज आणि एकदम याच्यामध्ये तेव्हा. बट दिस टाइम आय हॅव गिव्हन इट फॉर पब्लिक डिमांड नाही, पब्लिक डील से देणार का. 2026 मध्ये तुम्ही त्याची प्लॅनिंग करू शकता. सो डू मनी मेडिटेशन ॲज मच मोर बेटर इज युअर रिलेशनशिप विथ मनी, राईट. मनीचे रिलेशनशिप चांगले असले पाहिजे, दृढ असले पाहिजे. जी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे जीवनामध्ये, तीच गोष्ट आपल्याकडे नसेल किंवा कमतरता असेल तर काय मजा आहे? येस नो? ओके. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट की यू फील मनी मेडिटेशन मध्ये स्वतःला एक कॉन्फिडन्स येईल. हा, किती लोक तुमच्यापैकी आहेत ज्यांना आत्ता पण दागिने करायचे किंवा सोन्याचे दागिने करायचे की नाही करायचे? सगळ्यांना करायचे, राईट. पण तुम्ही करताय का आता? 1.25 लाख, 1,34,000 वगैरे सोनं 31 आहे वगैरे? नाही का? मी आता मागच्या शनिवारीच एक अंगठी गेली. दिस इज ओनली टू फील टू माय सेल्फ दॅट एक जर सोन्याचा भाव आता आहे तर आय मस्ट बाय समथिंग टू माय सेल्फ. लेट मी बाय दिस रिंग. तर आय मेड दिस रिंग, न्यू रिंग. मनी मेडिटेशन, राईट. सो आगे बढ़ते. पुढे काय काय झालं? आपण सेल्फ फॉरगिव्हनेस शिकलो 16व्या दिवशी सेल्फ फॉरगिव्हनेस, बुधवारी मागच्या. स्वतःला फॉरगिव्ह करणं किती गरजेचं आहे. का बरं? कारण मनी मेडिटेशन केल्यावरती शिकलं की आपल्याकडे पैसे यायला तयार झालेत आणि थांबले. का बरं? परमेश्वराचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. कापसासारखे असतात ते. त्याला इंग्लिशमध्ये वर्ड इज सटल, सॉफ्ट असतात. आपले काटेरी फुगे, काटे पण दाखवले मी तुम्हाला ऑनलाईन. पुस्तकाचं नाव थॉट फॉर्म्स, ऑथरचं नाव C.W. लेडबिटर, ॲनी बेसेंट. त्यांचं पुस्तक दाखवलं मी तुम्हाला. अँगरचं तुम्हाला दाखवलं ना कसं दिसतं अँगर. अँगरचं दुसरं नाव आहे पनवती. आवडेल का तुम्हाला पनवती तुमच्या बरोबर ठेवायला? तुम्ही मला सांगा. नाही ना? नाही, मला आवडते पनवती असं आपण कोण म्हणतो का? नाही, मला दारिद्र्य आवडतं असं कोण म्हणतं का? काहीतरीच काय. म्हणून आपण काय केलं की फॉरगिव्हनेसनी काटे काढायला सुरुवात केली. बाबा जा, बाबा तू घरी जा. आणि देन वी आर क्रिएटिंग द स्पेस फॉर प्रॉस्पेरिटी. कारण देयर इज समथिंग विच इज कॉल्ड एज लॉ ऑफ एम्प्टीनेस. जर जागा खाली झाली, मी हे पाणी आहे, पाण्याचा ग्लास आहे, एवढी जागा एम्प्टी आहे, याच्यात पाणी टाकू शकतो. जागा नसेल तर काय करू? समजतंय सगळं, राईट. यू हॅव टू एम्प्टी युअर सेल्फ, लॉ ऑफ एम्प्टीनेस. थोडंसं पुढे आलो. नंतर 17व्या आणि 18व्या दिवशी आय वॉज ट्रॅव्हलिंग. पण मी तुम्हाला ते रिलीज करणार आहे व्हिडिओ उद्या आणि परवामध्ये.
तेव्हा आपण प्रभू रामाचा जप केला. ओम नमो रामा ओम. का केला? रामरक्षेमध्ये आपण शिकतो भर्जनम भव बीजानाम तर्जनम सुख संपदा. भर्जनम भव बीजानाम. भर्जनम म्हणजे जाळणं, बीजानाम म्हणजे बीज. आपल्यात काही बीज आहेत, 3 आहेत. ती कुठे आहेत, त्यांची नावं काय आहेत हे शिकण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं अचिव्हिंग वननेस विथ हायर सोल हा वर्ग तुम्ही केला की ती बीज कुठे आहेत आणि ती काय काम करतात हे तुम्हाला समजेल. आणि ह्या बीजांवरती काम, ह्या बीजांची जी ताकद आहे ती बदलण्याची ताकद जी आहे ती रामामध्ये आहे, प्रभू रामाच्या नावामध्ये. म्हणून आपण ओम नमो रामा ओम केलं. येस. त्या नेक्स्ट दिवशी पण वी वर ट्राईंग टू रिपीट द सेम थिंग. आणि मग स्लोली आपण पुढे आलो आणि मग आपण काय बोललो, 19व्या दिवशी आपण बोललो कामाविषयी. हा सब्जेक्ट तर कोणीही ऑनलाईन हनुमान चालिसेच्या सेशनमध्ये घेतलेलं माझ्या तरी माहितीत नाही किंवा युट्यूबमध्ये पण नसेल. इट इज नॉट इझी टू टॉक अबाउट काम. काम काम म्हटलं की कामशास्त्र आठवतं, काम म्हटलं की रेखाचं मूवी आठवतो, काम म्हटलं की अजून काहीतरी असं आठवतं. एकदम कलुषित करून टाकलंय काम. काम ह्या विषयाला कलुषित करून टाकलंय. कोणी केलंय? पिक्चर, मूवीज. काम, कामाचा खरा अर्थ काय आहे? त्याच्यात मी भरपूर आपण एक्झाम्पल्स महाराजांनी आपल्याला दिलेले आहेत, कामाचे एक्झाम्पल्स आपल्या कामाचे आहेत. ते काम समजण्यासाठी त्याच्या त्या अर्ध्या पाऊण तासामध्ये महाराजांनी जे आपल्याला प्रवचन दिलेलं आहे, आपल्याला जे दिलेलं आहे, महाराजांनी आपल्यावरती खरं तर कृपा केलेली आहे की आपल्या मुखातनं ते बोलून आपल्याला समजलं काम म्हणजे काय. काम इज डिझायर्स. काम माझी एक विश आहे, पण ती अनकंट्रोलेबल डिझायर जर झाली तर काम मध्ये 0 मार्क मिळतील आपल्याला. प्लीज अंडरस्टँड, काम इज इम्पॉर्टंट. जर काम इम्पॉर्टंट नसतं तर आपल्या देवाने दिलं असतं का? आपली उत्पत्ती झाली कशी असती? आपण जन्माला कसे आलो असतो? कर्माच्या देवतेला कामशास्त्राची आणि कामाची कितीतरी आवश्यकता आहे. बिकॉज ऑफ द कामा ऍक्च्युअल वर्ड, वी आर हिअर. दिस फिजिकल बॉडी इज हिअर. काय उपयोग आहे फिजिकल बॉडीचा खरा? काय शिकलो आपण? प्रारब्ध बदलण्याची ताकद ही जी आपल्याला जमा करायचं आहे. टू शॉप गुड कर्मास वी मस्ट हॅव गुड बॉडी, गुड हेल्थ. महाराज म्हणतात चांगलं शरीर नसेल तर तू काय जमा करणार? कसं जमा करणार? घरी बसून, आजारी पडून? तुला माझ्यासाठी काम करायचं आहे. कसा रे मी तुला ऍक्सेस, ह्या पुस्तकाप्रमाणे मी कसं तुझा ऍक्सेस करू अंतःकरण? कसं मी तुझा ऍक्सेस करू तुझा ऑरा? तू माझ्याकडे आलाच नाहीस तर? तू माझं नाव घे, मी लगेच तुला फोन लावतो. हॅलो राम, हॅलो महाराज. आणि म्हणून आपल्याला नामस्मरण सांगितलंय. पण मी आज तुम्हाला सांगतो अजून एक गोष्ट. आपण बऱ्याचशा गोष्टीचा, आणि वी आर गुड इन दॅट, अतिरेक. ऊस गोड लागला मुळाची माती पण खायला आपण निघतो. बऱ्याच वेळेला स्पिरिच्युअल प्रॅक्टिशनर ओव्हर करतात या गोष्टी. ओव्हर, अतिरेक. इंग्लिशमध्ये वर्ड आहे एक्सेसिव्हनेस. 0 मार्क मिळतील कामामध्ये. काम या फलामध्ये 0 मार्क मिळतील. ते तुम्ही ते सेशन ऐका, यू विल अंडरस्टँड वर्ड आपल्याला काय मार्गदर्शन मिळालं. इट इज प्राइसलेस. आणि मग काल आपण आलो पहिल्या दिवशी म्हणजे 20व्या दिवशी. आणि 20व्या दिवशी आपण काय समजलो की हे सब ठीक है भाई, लेकिन उसका क्या होगा? ज्यांनी मला काय काय बोललेलं, उसका क्या होगा, की ज्याच्यामुळे मला त्रास झाला. आणि मग ते काटे आपण घेऊन घशाशी, उराशी, छातीशी, डोक्याशी तिथे आपण बऱ्याचशा वेळेला स्वतःला त्रास देत राहिलो इतके वर्ष. And it was important to forgive others. Others म्हणजे only one person in your life. एक सॅम्पल के तौर पे आपण फक्त एक व्यक्तीला, मी तुम्हाला सांगितलं, एक मेमरी आपण प्रयत्न करूया. 44 मिनिटाचा व्हिडिओ आहे टोटल.
पैकी तुम्ही फक्त शेवटची 25 मिनिटं ऐकायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या काही महिन्यांमध्ये, दिवसांमध्ये मी तुम्हाला रील्स बनवून देणार आहे. म्हणजे तुम्हाला तेवढाच भाग करायला मिळेल आणि इझी असेल. अख्खं सेशन ऐकायची गरज नाही. मला थोडा वेळ द्या. आय एम वर्किंग ऑन इट. बाकी काय बिझनेसेस मधली प्रायोरिटी आहेत, पण आय विल रॅप इट अप ॲज सून ॲज पॉसिबल. आणि मग तुम्हाला अगदी सहजपणे तेवढीच रील ऐकता येईल. आपली ऐकली, फॉरवर्ड केली, ऐकली, काय लाईक किंवा तुम्हाला जे पाहिजे तुम्ही करा. पण तुम्ही सगळेजण सुदृढ राहा, हेच या बजरंग सिरीज मधली ईश्वरचरणी, आपल्या गुरुचरणी प्रार्थना होती. हे परमेश्वर आम्हाला उभं कर. फेब्रुवारी पासून आम्ही लगभग आपण भेटलो नाही, बोललो नाही, राईट. आणि लगभग एक फेब्रुवारी टू नोव्हेंबर इज ऑलमोस्ट अ ब्रेक ऑफ 8 to 9 months. आणि मग आज आपण आलो. मागचे 41 मिनिटं मी फक्त उजळणी करतोय की 21 दिवस आपण काय करत होतो. 21 दिवस आपण बजरंग अवस्थेत असण्यासाठी, स्वतःला मंगलमूर्ती बनवण्यासाठी. कालच मी मठामध्ये असताना मला कोणी विचारलं, शैलेंद्रजी आम्ही तुमचे व्हिडिओ ऐकतो, त्यांनी सांगितलं की मंगलमूर्ती तुम्ही म्हणताय तर आम्हाला गणपती आठवतो. बोललो बरोबर आहे. मंगलमूर्तीचं इंग्लिश जर मी तुम्हाला सांगितलं तर इट इज गुड सेल्फ इमेज. मूर्ती माझी, मंगल म्हणजे गुड सेल्फ इमेज. थोडंसं अजून इझी करून सांगतो. आत्मसन्मान माझा मी केला पाहिजे की नाही. मी माझा सन्मान जर नाही केला, माझा सन्मान कोणी करणार नाही. एक दिवस तुम्ही चुकीची नाही, एक दिवस तुम्ही वर्णात काही, बाजीत काही, घरात काही, बिझनेसमध्ये काही, एक दिवस यू मेक एन अटेम्प्ट टू मिस समथिंग, समजेल तुम्हाला मान आणि अपमान. समजतच असतो एवढ्या वर्षात. त्यामुळे आपले घरचे म्हणा, आपले नवरा, बायको, आई, वडील, बहीण, भाऊ, सगळे रिलेशनशिप मध्ये वन मिस्टेक and you will still have lot of things to listen to. Yes or no? आणि हे सगळीकडे म्हणजे आय एम नो डिफरंट. हे सेशन म्हणजे आई तुम्हाला समोर दिसते ऑनलाईन स्क्रीनवरती, किंवा माझे टीम मेंबर्स माझ्या समोर इथे ऑनलाईन मला दिसत आहेत. चुका झाल्यावरती किंवा मिस्टेक झाल्यानंतर किंवा काहीतरी डिझास्टर्स काहीतरी झाल्यावरती तेव्हा आपला मान सन्मान राहतो का? नाही राहत. याचा अर्थ मी माझा मान सन्मान ठेवणार नाही असं अजिबात नाही. लोकांनी आपला मान सन्मान ठेवावा ही मुळातच अपेक्षा चुकीची आहे. लोक म्हणजे आपल्या जीवनातली लोक म्हणजे तिकडे फार दूर कुठेतरी उत्तर प्रदेशमध्ये राहणारा माणूस तुमचा मान सन्मान करणार नाहीये. आपलेच घरातले करतील, नाही करतील, काम या फलामध्ये 0 मार्क मिळतील. इफ यू आर कंटिन्युअसली एक्सपेक्टिंग दॅट आय विल, म्हणजे पीपल आर अंडरस्टँडिंग मी, येस दे आर अंडरस्टँडिंग 8 out of 10 times, ग्रेट. 5 out of 10 times, ग्रेट. पण तुम्ही यू आणि मीच्या स्टोरीमध्ये आपल्याला रोजच आपल्याला समजायचंय, आत्मसन्मान ठेवायचाच आहे. वाढता आजार जो असेल ना, जो आजार वाढतोय समजा शरीरामध्ये, डिसीज इज बिकम इलनेस, रोगात रूपांतर झालंय. ही इज टेलिंग यू दॅट यू हॅव एक्सेप्टेड दॅट आय एम अगली इन लाईफ. आणि म्हणून हनुमान चालीसा, नासय रोग हरे सब पीडा, बोलताना कन्व्हिक्शन आलं पाहिजे हो. जपत निरंतर हनुमत बीरा. समोर आहेत गुरु, पण मी आतमध्ये काहीतरी वेगळंच आहे सुरू. हे काय? थांबूया. या सिरीज मधनं मी प्रचंड शिकलो. दिस इज मी असं म्हणेन ही मला जॅकपॉट सिरीज होती की या सिरीज मध्ये पहिल्यांदा मी शेगावला गेलं. आज माझं पारायण, माझं म्हणजे महाराजांनी पारायण करून घेतलं. आज गजानन ग्रंथाचं माझं पारायण पूर्ण झालं, 21 अध्यायांचं. आणि कोइन्सिडेंटली आजचा आपली हनुमान चालीसा पण पूर्ण झाली. मध्ये मी शेगावला पण जाऊन आलो आणि काल महाराजांकडे आमच्या मठामध्ये खारेगावला
खूप मोठा कार्यक्रम होता, त्याच्यातही भाग घ्यायला मला मिळाला. राईट, सो एक्स्ट्रीमली ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग. राईट, सो जस्ट क्लोज युअर आईज अँड से टू एव्हरीबडी, भगवान राम, प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन. पण हे सगळे गुरुजन जे आमच्या जीवनात आलेले आहेत, आम्ही सगळेजण त्यांची किरणं आहोत. कधी कधी ही किरणं आम्ही स्वतःला नाही समजत. आणि आय एम सॉरी, आज आपल्या गुरूंना सांग, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. यू आर द सन इन माय लाईफ. तुम्ही सूर्य आहात माझ्या जीवनातले. तुमच्यामुळे माझं जीवन प्रकाशमय झालेलं आहे. ज्ञात अज्ञात, अज्ञानापोटीच खरं तर मी त्या सूर्याचं किरण आहे याचा मला विसर पडतो. परमेश्वरा, मला माफ कर. डॉक्टर धनेश्वरांनी जे आपल्याला ज्ञानेश्वरीतनं काही ओव्या काढून म्हणा जे मार्गदर्शन केलंय, म्हणा ते मी लक्षपूर्वक ऐकेन. माझ्या मनावरती ते मी कोरीन. आणि जो पहिला दोहा आहे, श्री गुरुचरण सरोज राज निज, ते माझं मन शुद्धीकरणासाठी माझ्या गुरूंना सतत आय विल मेक इट अवेलेबल, आय विल मेक इट ऍक्सेसेबल म्हणा. आणि त्याचं पहिलं पाऊल आहे की नामस्मरण. आय विल लिव्ह अप टू हिज टीचिंग्स. प्रभू मुद्रिका मेल मुख माई. प्रभू मुद्रिका म्हणजे प्रभू म्हणजे आपल्या जीवनातले गुरु, आणि त्यांनी दिलेली मुद्रिका म्हणजे टीचिंग्स. मेल मुख माई. आय विल प्रोटेक्ट द टीचिंग्स, आय विल प्रॅक्टिस इट. आणि आज जग मला जे ओळखेल, ओळखतंय, ते एक हरिभक्त म्हणून ओळखतंय. कोणाला स्वामी भक्त म्हणून ओळखतंय, म्हणा ही आयडेंटिटी तू मला दिलीस. कोणाला शंकर महाराजांचं भक्त ओळखताय, कोणाला प्राणी खिलर म्हणून ओळखताय, कोणाला स्वामी भक्त म्हणून ओळखताय, कोणाला सेवेकरी म्हणून ओळखताय, कोणाला दास म्हणून ओळखताय. म्हणा हे जी आयडेंटिटी मला मिळाली माझ्यासाठी प्राइसलेस आहे म्हणा. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ करा आणि सतत मला घडवत राहा. अगदी मंगलमूर्ती होईपर्यंत. थँक्यू. Take a long deep breath. Imagine the light of the teacher. And just say thank you. महाराज, माझ्या अनंत चुका आहेत, तुम्ही पदरात घेताय. I am grateful. प्रभू रामांकडनं, गुरुजनांकडनं शिकण्याची गोष्ट आहे म्हणा की आम्ही शिकतोय तुमच्याकडनं संयम. कितीतरी वाट बघताय तुम्ही,
एवढं आम्हाला सांगताय तरी सुद्धा बऱ्याच वेळेला आम्ही सहजपणे त्या गोष्टी मिस करतोय आणि यू आर स्टील पेशंटली वेटिंग फॉर अस. म्हणा सॉरी आणि थँक्यू. म्हणा की आय विल मेक सम पॉझिटिव्ह चेंजेस इन लाईफ. ह्या गोष्टी बोधात्मक आहेत, त्या मला समजतायत. म्हणा मी तुमच्याबरोबर अत्यंत सुरक्षित आहे. आय फील सेफ. आय एम सेफ. आय एम गाइडेड. आय एम गार्डेड. सदैव आणि सतत. से थँक्यू. ऑनलाईन जे लोक करणार आहेत थँक्यू. तुम्ही पूर्ण करा तुमच्या लेवलला, बाकीचे ते माझ्याबरोबर थांबा.